नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज अधिक मासानिमित्त चंदू काका ज्वेलर्स यांनी महिलांसाठी काही विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठीच आम्ही सर्व मैत्रिणी येथे आलेलो आहोत. आता आम्ही दुकानाच्या वरच्या भागात जाणार आहोत. हे बघा, सर्व मैत्रिणी आता लिफ्टमध्ये निघालेल्या आहेत. आत गेल्यावर सर्व मैत्रिणींचे त्यांनी स्वागत केले आणि हळूहळू सर्व मैत्रिणी जमण्यास सुरुवात झाली. सर्व मैत्रिणी जमल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हे बघा, आता बऱ्याचशा मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत. नवीन घडण्यासाठी आपण जे काही देतो त्याला आपल्याला फक्त मोडीची किंमत मिळते. तर आमच्याकडे मोडीची किंमत देखील मिळणार नाही. तुमच्या इथे जी प्युरिटी असणार आहे, सोन्याची जी प्युरिटी आहे त्यानुसार तुम्हाला चालू करंट रेटने अमाऊंट मिळेल. त्या व्यतिरिक्त पर ग्राम 300 रुपये, तोळ्याला 3000 रुपये हे तुमच्या सोन्याच्या जमा होणार. त्याच्या मजुरीच्या रकमेत 50% सूट मिळेल. आणि ज्या दिवशी खरेदीला येतात त्या दिवसाची ऑफर काही असते, जसे आता हे ऑफर्स चालले, त्या ऑफर्स देखील तुम्हाला त्याच्यात लागू होणार. फक्त तुम्हाला शाखेसाठी मर्यादित असणार आहे. नाशिकच्या ब्रँडचे तिथे मर्यादित असेल, जिथे आमच्या ब्रँडचे तिथे तुम्ही ते शॉपमध्ये यूज करू शकता. मजुरीच्या रकमेमध्ये 50% सूट मिळेल. हो, पण रेट डिफरन्स येतो ना मॅडम. एक वर्ष पूर्वीचा भाव मिळतो, हा पहिला पॉइंट आहे. दुसरा म्हणजे आपल्याला मजुरीमध्ये 50% सूट मिळते. तिसरा पॉइंट, स्कीम मध्ये जरी तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे, पण त्यानंतर जर माझ्या शॉप मध्ये अजून काही ऑफर आहे की 20% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, 10, 50 आणि तो 20 असं मर्ज होऊन 70% डिस्काउंट मिळतो. म्हणजे फक्त 20 ते 30% मजुरी तुम्हाला द्यावी लागते. आणि आपण काय विचार करतो की दर महिन्याला थोडं मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, मुली नाशिकची आहे, पुण्याची, तर तुम्ही याची पर्चेसिंग आपल्या थोड्या ब्रांचलाच घेऊन नाही तर आपल्या ज्या 19 शाखा आहे त्याच्यापैकी तुम्हाला जर कन्फ्युजन असेल ना, तुम्ही तो जॉईन करू शकताय. तुम्हाला ज्या दिवशी वाटलं की आज रेट कमी किंवा नाही म्हणजे रेट कमी असतं आम्हाला थोडं जास्त प्रश्न बरोबर आहे तुमचा, तर तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करू शकताय. त्याच्यात तुम्हाला रोजचे अपडेट येतात. हो, करू शकता. हो, एक मिनिट, मी तुम्हाला समजावते, लेखन करून दाखवते की कशा प्रकारे तुमची स्कीम मध्ये थोडं जमा होणार. प्लस त्यावेळेला माझ्याकडे ऑफर चालू आहे मजुरीला 10% डिस्काउंट रेग्युलर कस्टमरसाठी. तर हे तुमचे जे 7850 रुपये त्याच्यात मायनसची अजून 10% आहे. तुम्हाला तिथे मजुरी फक्त लागणार आहे 7000 रुपये. तर तुमचा हा जो बेनिफिट आहे हा तुम्हाला स्कीम द्यायला तयार आहात ना, की आता तुम्हीच मला प्रश्न विचारता. झाले ना तुमचे प्रयत्न संपले. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते आणि हात वर करून उत्तर द्या. सांगा मावशी. 10 ग्रॅम सोन्याला 10 ग्रॅम चांदी. 10 ग्राम सोन्याला 10 ग्राम चांदी. तुम्ही एवढंच तेच सांगायचं.
जेवढं सोनं तेवढी चांदी असते. जी मोडीची ऑफर आहे ती सोनं मोडून दागिना घेतल्यावर आहे की सोनं मोडून पैसे घेतल्यावर आणि ती कशा प्रकारे मिळणार आहे एकानेच उत्तर द्या. हात वर करा. सांगा. ती कशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला? पैसे कशा स्वरूपात मिळतील? 3,000च्या किती मोड ग्रॅम? वगैरे एक मोड, न घेता मोड. जो रेट असेल त्याप्रमाणे. एकानेच उत्तर द्या. ते मोडीच्या भावात नाही घेतलं जाणार, त्याचे पूर्ण भाव असते. आणि चालू ऑफर काय आहे आता त्याच्यावर? त्याच्यावरती चालू ऑफर 3,000 रुपये त्याच्यावरती मिळतात. चांगला 3,000 रुपये मिळणार आहे. मग मी तुम्हाला त्याच्यावरच फोकस करते की कशा स्वरूपात मिळणार आहे. रुपये मिळणार आहे असं सांगितलं. हात वरती करा. एकेकाने हात. कॉमन उत्तर द्या. कॉमन उत्तर नका देऊ. कारण एवढे प्रश्न विचारताय तुम्ही म्हणून त्यासाठी असं वाटतं की खरंच स्वस्तच म्हणून आलेलं आहे. मोदी साहेबांनी काहीतरी चुकीचं सांगितलंय की सोनं घेऊ नका, पण माझी मैत्रिणी सगळ्या जमल्या आहेत, त्या म्हणतायत की आजच सोनं घ्यायचंय. आणि खरंच सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आज आपण इथे एक एन्जॉय म्हणून किटी पार्टी म्हणून आपण इथे जमलो आहोत आणि त्याचं सगळं श्रेय मी चंदू काका सराफ ज्वेलर्स यांना देते. कारण माझा हा इथे 3रा-4था कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात घेण्याची माझी काय इच्छा झाली, कारण यांच्या अंगणात जरी पाय ठेवला, चंदू काका सराफ यांच्या दुकानाच्या अंगणात जरी पाय ठेवला तरी सहज वाटतं माणसाला की नाही आपण दुकानात तरी जावं. दुकानात आल्यानंतर आपली एवढी सेवा होते की असं वाटतं की 10 केल्या दुकानाच्या कराव्या. कारण गेल्या लगेच पाणी येतं, लगेच 2-3 कर्मचारी येतील, लगेच सरबतचं विचारतील, पुन्हा नाराज झाल्यानंतर पुन्हा सरबतसाठी विचारायला येतील. मला तर सगळ्यांचे चंदू काका सराफ ज्वेलर्स या सर्व परिवाराचे मी मनापासून आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम आपला हा 2 टाईप मध्ये घेतलेला आहे. पहिला म्हणजे आपली ही गिफ्टी पार्टी आहे चंदू काका सराफ यांच्या वतीने आणि दुसरं म्हणजे आपली तनिष्काची पण ही पार्टी आहे. तनिष्काच्या सर्व मैत्रिणींना मी आग्रहाने बोलवलं होतं, परंतु काही मैत्रिणींचं कोणी पेशंट आहे, कोणी गावाला गेले, त्यामुळे बाकीच्या येऊ शकल्या नाही. परंतु मला तनिष्काच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचं आहे की आपली ज्यावेळेस तनिष्काची मीटिंग असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर मैत्रिणी आपण कशासाठी तनिष्का जोडलंय, मला पहिले याचं उत्तर पाहिजे. तनिष्का याच्यासाठी जोडलंय आपण की चूल यातनं आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी आता समजा या सैनानीताई बसतायत, या जर म्हणतील मला चंदू काका सराफ ज्वेलर्स यांच्याकडे जायचंय आणि मी एकटीच सोनं घेईल, मी एकटीच वरती जाईल, एकटीच दागिने खाईल, एकटीच संगीत खुर्ची घेईल, होईल का ते? नाही होणार. त्याच्यासाठी संघटन मजबूत पाहिजे असतं. कुठलाही कार्यक्रम घेत असताना संघटन आपलं मजबूत पाहिजे असतं. या सर्व मैत्रिणींनी सी टाईप मध्ये उभं राहायचं. सी टाईप मध्ये आणि सी टाईप मध्ये उभं राहताना रेड कलरच्या साड्या एका साईडला आणि ग्रीन कलरची साडी एका साईडला आणि त्या साईडला त्याचप्रमाणे इतरांचेही गट प्रमुख असतात आणि गट असतात. आपले सगळ्यांचे इव्हेंट आपण एक सोबत आपण पुरस्कारचा कार्यक्रम करणार आहोत. आणि नवीन आमचं की ज्या महिला काहीतरी गृहोद्योग करतात काही ते तुम्ही सॅम्पल म्हणून एक सकाळकडे द्यायचे. तर त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि रेट त्या काय प्रमाणे म्हणजे सकाळची टीम त्यांना कॉल करून
फोटो काढू का? यानंतर महिलांच्या करमणुकीसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम बराच वेळ चालला आणि सर्व महिलांनी यात अगदी आनंदाने भाग घेतलेला होता.
सगळ्या मैत्रिणींनी वेगवेगळ्या गाण्यांवर नाचही केला. आणि ही पहा, या मैत्रिणीने संगीत खुर्चीचे बक्षीस मिळवलेले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धेत जिंकलेल्या मैत्रिणींना चंदू काका सराफ ज्वेलर्स यांच्यातर्फे बक्षीसही देण्यात आले. आरती पवार मॅडम यांचा आम्ही एक छोटासा सत्कार करू इच्छितो. तर त्या सत्कारासाठी मॅडमने पुढे बक्षीस समारंभ झाल्यावर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आणि सर्व मैत्रिणी आता घराकडे निघालेल्या आहेत. जाताना सर्वांनी शॉपमध्ये भेट दिली आणि दागिन्यांची माहिती घेतली. तुम्ही सुद्धा चंदू काका सराफ यांच्या या दालनाला नक्कीच भेट द्या. हे शॉप खूप प्रशस्त व मोठे असे आहे आणि येथे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपल्याला पाहावयास मिळतात. हे बघा, गळ्यातील नेकलेस, त्याचप्रमाणे राणीहार, बांगड्या वगैरे भरपूर प्रमाणात दागिने आहेत. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. येताना घेऊन द्या. अरे तो म्हणे ते लांब कुपन पण लागणार आहे ना. मग तुम्ही थोडी नेलं मी फक्त कुपनचं नेलं, ते मोठं नेलेलं होतं. कार्यक्रम संपलाय आमचा आता. हे बघा, आम्ही आता घरी निघालेलो आहे.